शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती येथून प्राध्यापक प्रमोद कृष्णराव पाठक बोलत आहोत. आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत. आजचा जो विषय आहे तो मला संस्कृत हा विषय मला देण्यात आलेला आहे. आज आपण संस्कृत भाषेची महत्त्व आणि संस्कृत भाषा ही कुठून उगम झाली हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत. आज संस्कृत भाषा हे जे आहे हे पौराणिक भाषा म्हणून आणि देववाणी भाषा म्हणून ओळखल्या जातात. सर्वप्रथम जे 14 सूत्र आहे, जे माहेश्वरी सूत्र आहे, माहेश्वरी सूत्र हे यापासूनच संस्कृत भाषेचा उगम झालेला आहे. तर माहेश्वरी भाषा म्हणजे काय? तर माहेश्वरी भाषा म्हणजे जेव्हा शंकराच्या तांडव नृत्याच्या प्रसंगी डमरूच्या प्राप्त झाली, म्हणजे हे आख्यायिका आहे. म्हणजेच काय, तर जेव्हा शंकराने डमरू वाजवले तेव्हा त्यांच्यातून 14 जे सूत्र निघलेली आहेत ते सूत्र म्हणजेच काय, तर माहेश्वरी सूत्र असे म्हणून ओळखल्या जातात. हे जे 14 सूत्रे आहेत ते आचार्य पाणिनी ऋषी, जे आपले संस्कृत भाषेचे जननी आहे, म्हणजे आचार्य आहे, यांच्यापासूनच संस्कृत भाषेचा उगम झालेला आहे. यामध्ये जे 14 सूत्र आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. पहिलं जे सूत्र आहे अ इ उ न, दुसरा आहे रुलुक, तिसरा आहे एव ग, तिसरा आहे एव च, पाचवा आहे हय हय व रट, सहावा आहे ल्यन, सातवा आहे न्य म ग न न म, आठवा आहे झबज्ञ, नववा आहे घडदश, दहावा आहे ज व दश, अकरावा आहे ख प छ ठ थ च ट त व, बारावा आहे क प य, तेरावा आहे श श स र, 14वा आहे हल. या माहेश्वरी सूत्रांच्या आधारानेच आपल्याला संज्ञा, संधी इत्यादी प्रकरणाचा अभ्यास करावायचा आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, वर्णांच्या या पूर्ण मागणीचे काय प्रयोजन असावे हे जाणून घेणे योग्य ठरेल. परंतु व्याकरणकारांनी सूत्राच्या माध्यमातून जे नियम सांगितले आहेत ते समजून घेण्यासाठी त्यांनी जे विशिष्ट शब्द वापरलेले आहेत ते प्रथम जाणणे अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येक शास्त्राची आपली एक स्वतंत्र भाषा असते आणि या अनुषंगाने त्याला संज्ञा असे म्हणतात. त्याचा आपण अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येणार नाहीत. यामध्ये आपण सर्वप्रथम संस्कृत भाषेमध्ये जे बोलायचं ते कसं यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये जसं आपल्याला सर्वप्रथम नमस्कार करायचा असेल तर आपण त्याला म्हणू शकतो नमो नमः, म्हणजेच काय, तर हरिओम. दुसरा आहे गुड मॉर्निंग, जो विषय आहे त्याला म्हटलं ते सुप्रभात. तिसरा जो आहे नमस्कार, नमस्ते, नमस्कारः. त्यानंतर गुड नाईट जे आहे त्याला म्हटलं जाते शुभरात्रीही. त्यानंतर धन्यवाद, स्वागतम, क्षम्यताम, मला माफ करा, चिंता मास्तु, कोई बात नाही, म्हणजेच काही हरकत नाही, कृपया, पुन्हा मिलाम, म्हणजेच काय, तर पुन्हा भेटू, अस्तु, ठीक आहे, श्रीमन म्हणजे श्रीमान, मान्य, अरे म्हणजेच काय, तर श्रीमती, बहुसमीचीनम म्हणजे काय, तर खूप छान. जसं आता आपण पहिलं एकामेकाला जो प्रश्न विचारू, तुझं नाव काय आहे, तर आहे भवतः नाम किम, म्हणजे तुझं नाव काय आहे, भवत्याः नाम किम म्हणजे तुमचे नाव काय आहे, हे मुलीसाठी वापरल्या जातात. आणि भवतः नाम किम म्हणजेच काय, तर मुलासाठी विचारला जातात. आता जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर मम नाम प्रमोदः, मम नामः रामः, भवत्या नाम किम म्हणजे तुझं नाव काय आहे. जे आपल्याला नाव जर विचारायचं असेल तर आपण भवत्याः नाम किम म्हणजे मुलीला विचारू शकतो. मग मुलगी जर उत्तर द्यायचं असेल तर मम नाम रेश्मा अस्ति, असे नाव आपल्याला टाकायचे आहे. जसं आता हा माझा मित्र आहे तर याला आपण म्हणू एषः मम मित्रः, एतस्य नाम श्रुत्वा, यांचे नाव ऐकले आहेत, असे आपण संस्कृत भाषेमध्ये सांगू शकतो. त्यानंतर जे संस्कृतचं आहे, जसं तर काही वर्ण आहे त्याला म्हटलं ते स्वर, म्हणजे ज्या वर्णाचे स्वतंत्रपणे उच्चार येतो
त्या उच्चारणास लागणाऱ्या वेळेनुसार 3 प्रकार होतात. जे स्वर पटकन एक मात्रा वेळेस उच्चारला जातो त्याला स्वर म्हणतात. जो स्वर 2 मात्रा वेळेत लांब उच्चारला जातो त्यास दीर्घ स्वर असे म्हणतात. जो स्वर 3 मात्रा कालावधीत म्हणजे दीर्घपेक्षाही लांब उच्चारला जातो त्याला प्लुत स्वर असे म्हणतात. प्लुत स्वरांचा जो उपयोग फक्त दूर हाक मारण्याकरता, स्वरांचे ह्रस्व किंवा दीर्घत्व बोलताना कानाने मात्रा किंवा कालावधी वेळ लांब उच्चार आहे ते पटकन आहेत. यामध्ये अ इ उ लू या 4 स्वराचे वरील 3 प्रकार होतात. लू या स्वराला दीर्घत्व नाही आणि ए ओ ए औ या स्वराला ह्रस्व सुद्धा नाहीत. लू हा स्वर वैदिक साहित्यामध्येच आढळतो. जे आ प्लस ई कंसात औ, अ प्लस आ प्लस उ ए, अ किंवा आ, ए प्लस किंवा ए, औ अप किंवा आ प्लस ओ किंवा औ हे 4 स्वर संयुक्त म्हणजे काय तर कंसातील 2 वर्णाच्या संयोगाने होत असतात. तेव्हा त्यांच्या एका मात्रेत उच्चारण शक्य नाही, म्हणून त्यांना ह्रस्व स्वर किंवा फक्त दीर्घ प्लुत राहू शकतात. स्वरांच्या आज पद्धतीनुसार आज 3 प्रकार पडतात. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे नावे आहेत. मुखातील तालू वगैरे उच्चारस्थानी आहेत. त्यांच्या वर्णाच्या भागात वायूच्या आघाताने उत्पन्न होणारे कोणताही स्वर उदात्त म्हणून ओळखला जातो. खालच्या भागात जो उत्पन्न होतो त्यास अनुदात्त असे म्हणतात. जेव्हा स्वरांचे उच्चार करीत असताना वरील 2 वर्णधर्म उदात्त अनुदात्त तत्व एकत्र येतात त्यास स्वरित असे म्हणतात. कधी स्वर प्रकारची जी माहिती आपण करून घेतली त्या अनुषंगाने अ इ उ आणि ऋ याच्यावर स्वरांचे खालीलप्रमाणे होईल. अनुनासिक, दुसरा आहे अनुनासिक. म्हणजे काय तर नाकातून न उच्चारलेले स्वर. पहिला येते ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, प्लुत स्वर. उदात्त, अनुदात्त, स्वरित. 1 2 3 4 5 6 7 8 9. अनुनासिक म्हणजे काय तर नाकातून उच्चारलेले स्वर, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, प्लुत स्वर. उदात्त म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. जे हे एकूण प्रकार आहे. 9 + 9 = 18 होतात. लू या स्वराला दीर्घत्व नाही. औ ए औ या ह्रस्व स्वरांना नाही, म्हणून यांचे फक्त 12च प्रकार होतात. परीक्षेवरील माहितीच्या आधारे बहुपर्यायी प्रश्न सुद्धा विचारले जातात. यामध्ये ज्या 2 वर्णाचे उच्चारस्थान आणि प्रयत्न समान असतात त्या परस्पराचे स्वर्ण म्हणतात. या व्याख्येनुसार अ किंवा आ हे एकमेकाचे स्वर्ण आहेत. अ इ उ ऋ हे सुद्धा एकमेकाचे स्वर्ण आहेत. या व्याख्येनुसार ऋ आणि लू यांचे उच्चारण भिन्न असल्याने ते स्वर्ण नाहीत. परंतु लू वर्ण हे मिश्र सावर्ण वाच्यम या वार्तिकानुसार होत असतो. या 2 वर्णामध्ये सावर्ण्य मानावे असे सांगितले आहेत. स्वर आणि व्यंजन प्रक्रियेत यापूर्वी आपण बघितले की प्रत्येक शब्दात एकापेक्षा जास्त स्वर व्यंजने असतात. कोणत्याही शब्दातील शेवटचा स्वर किंवा त्यापुढील भागास टी असे म्हणतात. अर्थात स्वरांत शब्दाच्या शेवटच्या स्वराला टी म्हणतात, तर व्यंजनांच्या शब्दात शेवटच्या स्वर प्लस त्यानंतर येणारे व्यंजन या भागास टी असे म्हणतात. नदी न प्लस अ बरोबर द प्लस ई या शब्दाने 2 स्वर आहेत, पण शेवटच्या स्वर ई आहेत आणि त्यापुढे काही नाही, म्हणून या शब्दात ई किंवा टी आहे. तर मनस बरोबर म प्लस अ प्लस न प्लस अ प्लस स या शब्दात न मधील न प्लस अ हा शेवटचा स्वर आहे, पण शब्द तिथे संपत नाही. पुढे स आणि तेव्हा असला टी म्हणावे. भगवत या शब्दात व मधील अ प्लस त अशी अत ला टी संज्ञा होईल. चंद्रमसह शब्दात असला टी म्हणावे. पितृ शब्दात रू ला टी म्हणावे. वर्णमालेतील अ किंवा अ ए औ या 3 स्वरांना शास्त्रकार गुण 8 म्हणतात. तर आ ए औ या 3 स्वरांना शास्त्रकारांनी वृद्धी असे म्हटले आहेत. या शब्दातील व्यवहारातील अर्थ भिन्न आहे. यापूर्वी आपण बघितले 18 प्रकार असतो. अत एग गुण म्हणजेच अ ए ओ या गुण म्हणतात. असे गुण
संज्ञेचे सूत्र जेव्हा शास्त्रकार लिहितात तेव्हा सूत्रातील त विशिष्ट हेतूने आला, त्याचप्रमाणे वृद्धी संज्ञा देखील वृद्धी आत एच अशी आहे. अ आणि आ ही एकाच स्वरातील दोन रूपे आहेत. अ ला गुण म्हणावे आणि आ ला वृद्धी म्हणावे म्हणून शास्त्रकारांनी अ आणि आ ला जोडून नेमका वर्ण निश्चित केला आहे. अन्यथा एकाच वर्णाला गुणही म्हणावे लागेल आणि वृद्धीही म्हणता येईल असा गोंधळ टाळण्यासाठी त जोडण्यात आला आहेत. तत्कालस्य वाचन अत म्हणजे रस्व, त म्हणजे इथं फक्त अभिप्रेत आहेत. इति प्रकार आत म्हणजे फक्त आचे इथे प्रकार नव्हेत. हे जे विद्यार्थी मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलं आहे हे संस्कृतचं सुरुवात आहे, म्हणजे उगम आहे. सुरुवातीला आपण आता जे बघितलेलं आहे म्हणजेच काय तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या. आजचा पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी जास्त तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला समजणार नाही. आज आपण एवढं जे सूत्र बघितलेलं आहे म्हणजेच काय एक थोडक्यात लक्षात ठेवायचं की संस्कृतचा जो उगम आहे ते म्हणजेच काय तर पूर्वकालीन भाषा असल्यामुळे हे मराठी भाषेची जननी आहेत. म्हणजे संपूर्ण जे भाषा तयार झालेली आहे संपूर्ण भाषेची जननी म्हणजेच काय तर संस्कृत भाषा. तर संस्कृत भाषेचा जो उगम झाला होता ते आचार्य पाणिनी ऋषींनी ग्रहण केलेले आहेत आणि भगवान महादेव यांनी डमरूच्या स्वरातून जे निघलेले नाद आहे ते 14 सूत्र आहे त्यानुसार त्यांनी केलेले आहे माहेश्वरी सूत्र. पहिलं जे सूत्र मी जे तुम्हाला मंत्र म्हटले होते ऐउन रुलुक एवग एवच हयवरट लन नियमगणनम जबज्ञ गडदश जबगडदश खप चटतव कल्पय शस्य हलह. म्हणजेच काय तर ह्या ते 4 जे 14 सूत्र आहे या 14 सूत्रावर आधारित हे तुम्हाला संस्कृत हे भाषा तयार झालेली आहे. ते संस्कृत हे कठीण नसून अतिशय सोपी भाषा आहेत. यामध्ये तुम्हाला मी सर्वप्रथम हे झाला अभ्यासक्रम आणि मी तुम्हाला संस्कृतमध्ये कसं बोलायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहेत. सर्वप्रथम जर आपल्याला स्वतःचं जर इंट्रोडक्शन्स करून द्यायचं असेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्या नावावरून तुम्हाला परिचय करून देईल. तसंच तुम्ही पण समजून घ्यावं. माझ्या जागी जर तुमचं नाव टाकून हे करावं. म्हणजेच काय तर नमो नमः, गुड मॉर्निंग सर. जसं मम नाम मी तुम्हाला परिचय तुम्हाला देणार आहोत. मम नाम प्राध्यापक प्रमोद कृष्णराव पाठक. मम शिक्षण MA B.Ed संस्कृत. MA B.Ed संस्कृत. मम महाविद्यालय नाम डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयम अहम कार्यम करोमी. म्हणजेच काय तर मी माझ्या डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात मी शिक्षक म्हणून कार्यरत आहोत. मम ग्राम नाम गणेशपूर तालुका वनिही नगरे अस्ति. मम जिल्हा नाम यवतमाळ नगरे हे वसामी. अशा प्रकारे तुम्ही आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन्स द्यायचं. यानंतर जो व्हिडिओ आहे नेक्स्ट याच्यात मी तुम्हाला पाठवणार आहोत. धन्यवाद.